फ्रेंड्स, मैं संदीप और आप देख रहे हैं एसपीजी गांव से शहर तक। आइए हम दिखाते हैं आज की सबसे बड़ी खबरें। हेलो फ्रेंड्स, मैं संदीप और आज हमारी टीम आई हुई है नाला सुपारा ईस्ट अचोले तालाब के बाजू में, जहां पर भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा की सभी महिलाओं ने मिलकर इस हल्दी कुमकुम के समारोह को अपनी मेहनत और अपनी लगन से सफलतापूर्वक मनाया। कामगार मोर्चा के जिला अध्यक्ष श्री उदय शेट्टी जी की अध्यक्षता में यह कार्यक्रम आयोजित किया गया। इसके प्रमुख अतिथि वसई विधानसभा की आमदार श्रीमती स्नेहा दुबे पंडित जी थी। आइए दिखाते हैं वीडियो। माझ्यासाठी वाट बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद। हळदी कुंकू म्हटलं की आपल्या सगळ्यांना हळदी कुंकू हा आनंदाचा क्षण असतो ना। आणि तुम्ही सगळेजण कामगार आपल्या मोर्चाच्या सगळ्या पदाधिकारी आहात, कार्यकर्ते आहात। तुम्ही सगळ्या कुठे काम करता? हाऊसवाईफ। सगळ्या हाऊसवाईफ आहे। कामाला जाता? किती जणी कामाला जाता? कुठे कामाला जाता? मग तुम्ही काही ना काहीतरी प्रत्येक जण हे कुठे ना कुठेतरी कामामध्ये गुंतलेले असतात, बरोबर ना? आणि त्यांच्या सोबत मेहनत करून घराच्या बाहेर आपलं घरही सांभाळत असताना हे सगळं करत असताना आपली जी तारेवरची कसरत होते त्या तारेवरच्या कसरतीमध्ये असे काही क्षण काढणं आणि त्यामध्ये मजा करणं हा आपला अधिकार आहे। आता संविधानाचं ऐकलं ना तुम्ही? मग संविधानाचे अधिकार आहेत, आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आपल्याला समानतेचा अधिकार आहे, आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे। हे सगळे संविधानाने दिलेले अधिकार आहे, हो की नाही? मग हे सगळे अधिकार आपल्या महिलांना मिळतात का? समानतेचा अधिकार मिळतो? समान वेतनाचा अधिकार मिळतो? जिथे पुरुष आणि महिला एकत्र काम करत असतात। साधं उदाहरण घ्या, बेगारी। आपण कामगार मोर्चाचे सगळेजण आहोत ना, इमारतीचं काम चालू आहे, बेगारी काम करतात। बेगारी पुरुष पण असतात, बेगारी महिला पण असतात, पण पुरुषांना मजुरी मिळते 450 रुपये आणि महिलांना मात्र मिळते 350 रुपये मिळते।